स्वामींची भक्ती किंवा सेवा करताना स्वामींचा अनुभव येत नाही किंवा सेवेचा कोणत्याही प्रकारचा अनुभव येत नाही किंवा स्वामी आम्हाला पावतच नाही। आम्ही इतक्या सेवा करतो, आम्ही इतकं स्वामी नामस्मरणात दंग आहोत किंवा आम्ही खूप वर्ष झालं, अनेक वर्षापासून किंवा 1-2 वर्ष झालं लगातार आम्ही सातत्याने स्वामींची सेवा करतोय, पण कुठेही आम्हाला अनुभव येत नाहीये किंवा आम्हाला महाराजांनी कुठेही प्रचिती दिली नाही, महाराजांनी दर्शन दिलं नाही, महाराजांनी स्वप्नात देखील दर्शन दिलं नाही आम्हाला। असं का बरं? असं आमच्या हातातून कोणतं पाप घडलं किंवा आमच्या हातातून कोणती चूक झाली ज्यामुळे महाराज आम्हाला पावत नाहीत, महाराज आम्हाला दर्शन देत नाहीत, महाराज आमच्या सेवेचा स्वीकार करत नाहीत, असं तुमच्या मनात प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उमटत असतील, बरोबर? बघा, स्वामी सेवा म्हटलं की अथांग संयम असायला हवा, निस्वार्थ भाव, निस्वार्थपणे केलेली श्रद्धा, निस्वार्थपणे केलेली सेवा असायला हवी आणि त्यातल्या त्यात म्हणाल तर ती सेवा, त्या सेवेवरती विश्वास आपला किती आहे हे देखील महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या। नाहीतर फक्त तो सेवा करतोय म्हणून मी देखील सेवा करणार असं नाहीये। महाराजांना समजून उमजून घेण्याची शक्ती तुमच्यापर्यंत, तुमच्या मनामध्ये आली पाहिजे। महाराज कोण आहेत, महाराज कशासाठी आहेत, महाराजांनी आपल्याला काय दिलं, आपण काय करतोय महाराजांसाठी हे अगोदर समजून घ्या। नाहीतर कोणी तर काहीतरी सांगतंय म्हणून आपण त्या सेवेच्या मागे धावतोय, या सेवेने अनुभव होतोय ही सेवा करा, या सेवेने इतका प्रचंड अनुभव आला या ताईंना तर तुम्ही हीच सेवा करा, तुम्हाला देखील अनुभव येईल, असं नाहीये। तुम्हाला महाराज कळायला हवेत, महाराजांची शक्ती तुम्हाला समजायला हवी। तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेमध्ये तल्लीन होऊन ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल त्यावेळेस त्याचा खूप सुंदर असा अनुभव, प्रचिती तुम्हाला येईल म्हणजे येईलच। बघा, आता अथांग संयम म्हणजे काय? आपण ज्यावेळेस सेवा करत असतो त्याच्यामध्ये खूप संयम, पेशन्स खूप प्रकारे असायला हवा। एखादं काम, आपण बिझनेस करायला हात घातलेला आहे, समजा आता एखादा बिझनेस म्हणजे तुम्ही एखादं शॉप टाकलेलं आहे, क्लोथ शॉप असेल म्हणजेच कपड्याचं दुकान असेल किंवा ज्वेलरीचं 1 ग्रॅम ज्वेलरीचं दुकान असेल किंवा अजून कोणताही व्यवसाय, बिझनेस तुम्ही स्वतः स्टार्टिंगला सुरू केलाय, त्याच्यामध्ये काय आहे हो, सगळ्यात अगोदर काय करावं लागतं तुम्हाला? भांडवल गुंतवावं लागतं, बरोबर ना? तुम्ही जोपर्यंत भांडवल गुंतवणार नाही, तुमचे 4 पैसे खिशातले त्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये लागणार नाहीत आणि तोपर्यंत त्या व्यवसायातून आपल्याला काहीतरी मिळणार नाही, आपण त्याची जाहिरात करणार नाही, आपण ते ॲडव्हर्टाइजमेंट करणार नाही, आपण खूप चांगल्या प्रकारे स्पॉन्सर करणार नाही त्या व्यवसायाला, बिझनेसला, तोपर्यंत त्या व्यवसायातून आपल्याला काय मिळणार आहे का? 0 रुपये मिळणार आहे। त्यातल्या त्यात काय होतं, 1 वर्ष 2 वर्ष आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात। आपला नवीन व्यवसाय आहे, असं नाही आहे की त्या व्यवसायात उडी मारली म्हणजे लगेच तो व्यवसाय भरमसाठ आपल्याला पैसा देणार आहे आपल्याला, असं अजिबात नाही आहे। आपल्याला कोणताही व्यवसाय असो किंवा महाराजांची सेवा असो किंवा कोणत्याही देवी देवतांच्या सेवा असो, आपल्याला संयम खूप महत्त्वाचा आहे, पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे ते म्हणजेच पेशन्स। ज्यावेळेस तुम्ही पेशन्स ठेवायला, संयम ठेवायला शिकाल ना, तुम्ही 1-2 वर्ष तुम्ही त्या व्यवसायात झोकून देता, तुम्ही पूर्ण कष्टाने तो व्यवसाय निस्वार्थपणे करायला सुरुवात करता, त्यावेळेस तुम्हाला त्याच्या दुपटीनं तिपटीनं तुम्हाला माघारी परतफेड म्हणून व्यवसायामध्ये तुमचा हात बसला जातो, तुमचे पाय रोवले जातात, घट्ट पाय रोवले जातात, त्यावेळेस तुम्हाला कोणीही तिथून हलवू शकत नाही, असे पाय रोवले जातात। असा व्यवसाय आपण उभा करतो, अशीच सेवा देखील आपल्याला करायची आहे। सेवेमध्ये अशा घट्ट पाय रोवायचे आहेत, असा पेशन्स ठेवायचा आहे की नाहीतर केली म्हटली की लगेच मला फळ मिळालंच पाहिजे, मी ही सेवा केली ना, मला का फळ मिळालं नाहीये, मग स्वामीच नाही आहेत, स्वामींवरती शंका घ्यायला सुरुवात करतो। आता भरपूर जण क्रिएटर झाले, तुम्ही देखील बघत असाल, बरोबर? पण प्रत्येकालाच अनुभव येतो का? आता कधी कधी तुम्हाला अनुभव येतो त्या सेवेचा, मला नाही येत म्हणून मी काय रुसून बसायचं का? महाराजांवरती राग धरून बसायचं का? किंवा ज्याने ती सेवा सांगितली त्याला आपण ओरडत बसायचं का? त्याला काही नको ते बोलत बसायचं का? नाही, पेशन्स खूप महत्त्वाचा आहे। सगळ्या सेवेकरांना एवढीच कळकळीची विनंती आहे, तुम्ही कुणाचेही व्हिडिओ पहा, तुमच्या अंतर्मनातून आले ना की मला नाही, या ताईंनी मला अनुभव सांगितलाय म्हणल्यानंतर मला ही सेवा करायलाच हवी, तर ती सेवा करताना निस्वार्थपणे करायची आहे, निस्वार्थ भाव ठेवून करायची आहे। निस्वार्थ भाव म्हणजे काय हो? एखाद्या सेवेतून मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे आहे असा स्वार्थ अजिबात ठेवायचा नाही। ज्यावेळेस तुम्ही एखादा स्वार्थ ठेवून करता, असं म्हणत नाही मी तुमची इच्छा प्रकट करू नका, तुम्ही इच्छा प्रकट करा, पण ती देखील इच्छा पूर्ण योग्य वेळ आल्याशिवाय महाराज करत नाहीत। महाराज आपले असे गुरु आहेत, असे दैवत आहेत, ते आपली भरपूर प्रचंड प्रमाणात परीक्षा घेत असतात, खूप परीक्षा घेतात। तुम्ही किती सेवा करताय ते बघतात, तुम्ही कुठेपर्यंत या सेवा काळामध्ये टिकताय हे बघत असतात। तुमच्या शरीरामध्ये ही सेवा करण्याची किंवा या सगळ्या दुःखांना पेलण्याची, संकटांना पेलण्याची ताकद किती आहे, तुमच्यामध्ये क्षमता किती आहे हे महाराज बघत असतात। त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट मागितलेली असते
पण ज्यावेळेस तुम्ही या परीक्षेमध्ये खरे उतरता त्यावेळेस महाराज त्याच्या दुपटीनं तिपटीनं तुम्हाला देतात, इतकं सुंदर असं सुख देत असतात। यामुळे बघा, यामध्ये तुम्हाला संयम देखील असायला हवा, सातत्य असायला हवं। सातत्य म्हणजे काय, असे देखील सेवेकरी आहेत बघा, आज सेवा केली नंतर 1 महिन्याने निवांत करणं, किंवा कधी तर गुरुपुष्पामृत योगाला, कधी तर काहीतरी असेल तर त्यावेळेस फक्त जपमाळा ओढणार, स्वामी प्रकट दिनाला चला जपमाळा ओढूया, दत्त जयंती आली चला सेवा करूया, पारायण करूया, असं नाहीये। सातत्य हवंय सेवेमध्ये देखील, रोज सातत्य हवं। तुम्हाला काहीतरी हवे म्हणून तुम्ही फक्त स्वार्थापोटी तिथे बसता देवापुढे, संकटकाळी देवाचं नाव घेता, मग का बरं देव तुम्हाला पावेल? अशा वेळेस देव पावत नाही। त्यामुळे संकटा वेळेस फक्त महाराजांना आठवू नका, तुम्ही रोज सेवा करा, महाराजांचं रोज नामस्मरण करा। मी म्हणत नाहीये की तुम्ही तासनतास महाराजांसमोर बसा। ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये, एखादी व्यक्ती अशी असते ती व्यक्ती सेवा देखील करत नाही, पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये, ओठांमध्ये बसता उठता चालता फिरता फक्त महाराजांचं नाव असतं, श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी, सारखं स्वामी स्वामींचं। कधी कधी असं म्हणतात, स्वामी स्वामी करून वेडी झालीस काय, वेड लागले का तुला? हो, वेड लागले म्हणायचं, स्वामींच्या भक्तीचं वेड लागलेलं आहे मला, इतकं दंग होऊन जायचं। मी असं म्हणत नाही की तुम्ही तासनतास सेवा करा, हेच पारायण करा, तेच पारायण करा, पण जी गोष्ट करते ती निस्वार्थपणे करा, संयम पेशन्स ठेवून करा, बरोबर। त्याच पद्धतीने निस्वार्थ भाव, स्वार्थीपणा नका ठेवू की मला ही गोष्ट पाहिजे आणि ही गोष्ट मिळालीच पाहिजे, मला मी हे करीन आणि ते करीन। महाराजांना तुमच्याकडून काही नको आहे। महाराजांना मी तुम्हाला चांदीची वस्तू देईन, सोन्याची टोपी देईन, हे देईन, चांदीचं ताट देईन, हे देईन, ते देईन, अजिबात नको आहे महाराजांना। तुम्ही ते किती भावनापूर्ण महाराजांना देता हे महत्त्वाचं आहे, बरोबर। महाराजांना फक्त तुमच्याकडून सेवा हवी आहे, महाराजांना तुमच्याकडून सोनं चांदी ताटं बिटं काय सुद्धा नको आहे। त्यामुळं आपण महाराजांची सेवा कशी करतोय हे बघा, त्याच्याकडे लक्ष द्या, आपल्याकडून काय चुका घडतात हे बघा। ह्या छोट्या छोट्या चुका असतात, हे आपल्याकडून घडत असतात आणि आपल्याला हेच कळत नाही मेन, आणि आपण नको तिथे बोट उचलत राहतो की आम्हाला सेवा आली नाही म्हणजे ही सेवाच खोटी आहे, हे असंच आहे, ते तसंच आहे। भरपूर प्रकारचे गैरसमज तुम्ही तुमच्या मनामध्ये करून घेता। अगोदर सेवा करायला शिका, सातत्य ठेवायला शिका, पेशन्स ठेवायला शिका, बरोबर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच आहेत, बरोबर। त्याच पद्धतीने चुका बघा, तुम्ही आता नियमितता म्हणजे सातत्य ठेवले का तुम्ही सेवेमध्ये ते चेक करा, स्वतः चेकआउट करायचं। तिथे मी येणार नाही की तुमच्या घरातले दुसरे सदस्य म्हणणार नाही की तू आज हे राहिला तुझं सेवा करायचं नाही, अजिबात नाही। तुम्हाला स्वतः ते चेक करायचं आहे, सातत्य ठेवते का मी रोज सेवा करते का, 5 मिनिटं का होईना महाराजांसमोर बसते का, महाराजांची रोज मी आठवण काढते का, नाही शक्य मला महाराजांसमोर बसून सेवा करणं, मी काही श्रवण करते का, किंवा रोज उठता बसता चालता मी नामस्मरण करते का, हे लक्ष द्या ना, याच्याकडे लक्ष द्या तुम्ही। सातत्य यालाच म्हणतात, म्हणजे तुम्ही किती प्रमाणात सेवा करता याला महत्त्व आहे। त्याच पद्धतीने बघा, तुम्हाला असं सांगायचं म्हटलं की आता तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करता, बरोबर, तर त्याच्यामध्ये देखील आता आपले अक्कलकोटचे स्वामी महाराज आहेत, भरपूर अनंत असा लीला त्याच्यात दिलेल्या आहेत। जसं की तुम्हाला माहिती आहे, महाराज आता तुम्ही सिरियल्स वगैरे बघत असाल, श्री स्वामी समर्थ महाराजांची सिरियल आहे, त्याच्यामध्ये महाराजांनी भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या फेटाळल्या आहेत, त्यांना त्या मान्य नाही आहेत, बरोबर। त्याच पद्धतीने ते कशा पद्धतीने परीक्षा घेतात हे देखील त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, बरोबर। सिरियलमध्ये असो किंवा स्वामीचरित्र सारामृतामध्ये असो, तुम्ही देखील पाहता। मग तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस महाराजांची सेवा करता त्यावेळेस निस्वार्थ भावनेने ज्यावेळेस सेवा करता, फक्त नामस्मरण जरी तुम्ही केलं, कोणतीही सेवा तुमच्याकडून शक्य नाही आहे, कोणती सेवा शक्य नाही आहे, मला मान्य आहे। कोणी सांगेल तुम्हाला, मी पण भरपूर वेळा सांगितलं असेल, एवढी पारायण केली तर तुमचं लग्न जमेल, हे जमेल, ते जमेल, पण तुमच्या सेवेत सातत्य आहे का? सातत्य नसेल आणि तुम्ही पारायण केली तर तुम्हाला कसं फळ मिळेल? नाही मिळणार। सातत्य महत्त्वाचं आहे, मग तुम्ही नामस्मरणात का सातत्य ठेविना, पण सातत्य भरपूर महत्त्वाचं आहे आणि पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत। जसं की तुम्हाला उदाहरण दिलं बिझनेसचं, आपण त्याच्यामध्ये पेशन्स ठेवायला हवे। ज्यावेळेस तुम्ही पेशन्स ठेवून एखादी गोष्ट, त्या गोष्टीच्या मागे लागाल ना, मला ही गोष्ट हवी आहे, मला ही मिळणारच, म्हणजे एक प्रकारे अफर्मेशन करायचं की माझ्या जीवनामध्ये मला हे मिळेल का, अजिबात नाही। माझ्या जीवनामध्ये मी जी गोष्ट आता मी विचार करते ती मला मिळालेली आहे, माझ्या जीवनात मला स्वामींनी दर्शन दिलेलं आहे, मला जी काही संकट होती, जी काही माझ्या जीवनामध्ये अडचणी होत्या त्या सगळ्या निघून गेलेल्या आहेत आणि आता घरामध्ये सुख समृद्धी आयुष्य आरोग्य सगळ्यांना व्यवस्थित चांगल्या प्रकारे लाभलेलं आहे, धनधान्याने माझं घर भरलेलं आहे, असं अफर्मेशन तुम्ही दिवसातून 2-3 वेळा करून बघा। ती पॉझिटिव्हिटी, ती ऊर्जाच तुम्हाला वेगळी जाणवावी लागेल। आणि ज्यावेळेस तुम्ही हे नियम पाळाल ना, त्यावेळेस तुम्हाला
मलाही प्रश्न विचारावासा वाटणार नाही, ताई आम्हाला अनुभव का येत नाही, महाराज आम्हाला का पावत नाही, स्वामी आम्हाला का पावत नाहीत. ते मागून आलेले 2 भक्त जो आहे त्याला महाराज पावतात आणि मला का नाही पावत, असा प्रश्नच तुम्ही करणार नाही. कारण बघा, आपले गत जन्माचे आणि या जन्माचे, चालू जन्माचे आपण आता जे जगतोय ते, आणि गत जन्म म्हणजे जो जगून झालेला आहे आपला पूर्वीचा जन्म, तो आपल्याला माहिती आहे आपण कोण होतो, मनुष्य होतो का किड्या मुंग्याचा आपला जन्म होता, आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे गत जन्माचे आणि या जन्माचे आपल्याला जे कर्म आहेत, जो आपला प्रारब्ध आहे, त्याचं फळ, त्याचं पाप, जे आपल्या हातातून पाप घडलं असेल ते सगळं आपल्याला इथेच फेडायचं. आणि आपण ज्या सेवा करतो ना त्या कधी वाया जात नाहीत, लक्षात ठेवा. त्या सेवा, त्या आपला प्रारब्ध, आपले कर्म व्यवस्थित रुटीनला, कुठेतरी असं डगमगलेलं असतं ते व्यवस्थित रुटीनला आणण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस हा रूळ तुमचा, गाडीचा रूळ तुमचा व्यवस्थित होईल ना, तुमची ट्रेन एकसारखी धावत जाईल. मग प्रगतीचा असो, यशाचा असो किंवा कोणतीही असो तुमची इच्छा, व्यवस्थित जाणार ट्रेन, वाकडे तिकडे तुमची जाणार नाही मग, बरोबर. यासाठी लक्षात ठेवायचं, सातत्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपले कर्म प्रारब्ध देखील इथे डिपेंड होतात. त्याच पद्धतीने अजून एक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा, सेवा काळामध्ये कधी कधी आपण संकल्प घेऊन सेवा करतो. या सेवा काळामध्ये आपण मांसाहार देखील करत असतो. बघा, मी तुम्हाला दरवेळेस सांगतो, ज्यावेळेस मी संकल्प घेताना त्यावेळेस मांसाहार करून चालत नाही. मांसाहार करू नका अशा वेळेस. न संकल्प घेता नित्यसेवा सुरू आहे, तुम्ही कधीतरी केलाच मांसाहार, समजा आता परवा शुक्रवार आहे, तुम्ही मांसाहार करणार आहात, तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरामध्ये शुक्रवारी येतं, तर त्या दिवशी सेवा करायची नाही. नित्यसेवेमध्ये हा तुम्ही खाऊ शकता, पण तुम्ही त्या दिवशी सेवा करायची नाही. कोणतीच सेवा करू नका. तुम्हाला माहिती आहे ना त्या दिवशी येणार आहे, सेवा करू नका. पण तुम्हाला माहिती आहे आजच्या दिवशी येतं, तरी देखील आपण सेवा करतो, सगळं काही करतो आणि नंतर आपण ते खात बसतो. खाऊन कोण कोण सेवा करतात, पण हे चुकीचं आहे. हे तुम्हाला मला सांगायचं आहे. किंवा सेवा करताना तुमचं मन स्थिर नाही आहे, तुमचं मन आणि तुमचा मेंदू एका जागेला कंट्रोल होत नाही तुमच्यानेच. मन तुमचं शरीर इथे असतं, मन दुसरीकडेच गेलेलं असतं, भरकटायला, पिक्चर बघायला गेलेलं असतं, कुठेतरी पिकनिकला गेलेलं असतं, कोणाचं लग्न कार्यासाठी शॉपिंग करायला गेलेलं असतं. आपलं मन सगळीकडे फिरून येतं, आपण इथेच असतो, पण आपलं मन सगळीकडे फिरून 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 मग येतं जाग्यावर. मनासारखं होतं, मन आपलं फिरून येतं, आपल्याला गोष्टी ज्या समोर भेटत नाही त्या मन आपलं सगळं भेटवून देतं आपल्याला. त्यामुळे आपल्याला एक प्रकारे आनंद असतो. पण आपण कुठे आहोत, किती सेवा केली, कशी केली, हे देखील आपल्याला आठवत नाही कधी कधी. इतकं मन आपलं तिकडे अट्रॅक्ट असतं, इथे नसतं. यासाठी तो देखील विचार करा, ही देखील चूक आपल्याकडून घडते का, याचा देखील विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त स्वामींना दोष देऊन, फक्त मी कुठे चुकले हे शोधा, मी कुठे चुकलो हे शोधा, माझ्याकडून कोणती चूक घडते हे शोधा. नक्कीच तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला स्वतःच उत्तर तुमचं मन देणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे महाराजांची सेवा करताना मला अनुभव का येत नाही, महाराज मला का पावत नाही, असा प्रश्न तुम्ही स्वतःला नंतर करणार नाही. कारण तुम्हाला तुमच्या चुका एकदा कळल्या की त्या चुका तुम्ही सुधाराल आणि नक्कीच तुम्हाला 100% त्या चुकातून अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.